नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती। पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलेम्बिक या कंपनीच्या लिक्विड पेरुमडी या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। या औषधाचा वापर आपण कुठे करायचा, या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या ज्या पहिल्या वेताच्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा असे दिसते की त्यांच्या जी काशीची साईज आहे ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढत नाही। त्यासोबतच त्यांच्या दुधामध्येही आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला त्या दूध देत नाहीत। यामुळे आपल्याला याचा बराचसा तोटा होतो। त्यासोबतच आपले जे एक वेत झालेल्या गायी किंवा म्हैस आहेत त्यांच्यामध्ये देखील आपल्याला त्यांच्या काशीची जी साईज आहे ती अपेक्षेप्रमाणे होत नाही। त्यासोबतच त्यांच्या काशीची जी हेल्थ आहे ती चांगली राहिली पाहिजे। तसेच काही ठिकाणी आपल्या गायी किंवा म्हैसमध्ये वारंवार मास्टायटिस या आजाराचा प्रादुर्भाव देखील आपल्याला पाहायला मिळतो। यासाठीच पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड पेरुमडी या औषधाबाबत माहिती घेणार आहोत। पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडी या औषधामध्ये मल्टीविटॅमिन्स दिलेले आहेत। त्यासोबतच यामध्ये चिलेटेड ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत। त्यासोबतच या औषधामध्ये बायोटिन दिलेला आहे आणि यामध्ये कॅरोटीन देखील दिलेलं आहे। पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडीमध्ये जे मल्टीविटॅमिन्स दिलेले आहेत याचा फायदा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशीची वाढ होण्यासाठी सोबतच आपल्या पशूंच्या काशीचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी होतो। त्यासोबतच मल्टीविटॅमिनच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या काशीची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठीही यामुळे फायदा होतो। त्यामुळे आपल्या पशूंची कास निरोगी राहण्यासाठीही खूप चांगला फायदा होतो। पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडीमध्ये जे मल्टीविटॅमिन्स दिलेले आहेत याचा फायदा आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी होतो। त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेवरती जो ताणतणाव येतोय तो कमी करण्यासाठी देखील मल्टीविटॅमिन्स आपल्या पशूंना खूप चांगला फायदा देतात। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडीमध्ये चिलेटेड ट्रेस मिनरल्स दिलेले आहेत। याचाही फायदा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो। त्यासोबतच चिलेटेड ट्रेस मिनरल्समुळे आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठीही फायदा होतो। त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढल्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा जो वारंवार मास्टायटिस हा आजार आहे याचा धोका कमी करण्यासाठी देखील याचा आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो। तसेच पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडीमध्ये बायोटिन सुद्धा दिलेले आहे। याचा फायदा आपल्या पशूंमध्ये कॅरोटीनचे उत्पादन वाढवण्यासाठी होतो। यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा जो मास्टायटिस आजार आहे त्याचा धोका चांगल्या पद्धतीने कमी करण्यासाठी याचा आपल्या पशूंमध्ये फायदा होतो। त्यासोबतच बायोटिनच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या खुरांचे जे आरोग्य आहे ते चांगले राहण्यासाठी फायदा होतो। त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरावरती चमक वाढवण्यासाठीही याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। तसेच पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडीमध्ये कॅरोटीन सुद्धा दिलेले आहे। याचा फायदा आपल्या पशूंना त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो, ज्यामुळे आपले पशु निरोगी राहतात। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये ऊर्जेची गरज आहे ती भागवण्यासाठी होतो। त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये प्रजननासंबंधी ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील याचा आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो। तसेच पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडी या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या काशेची साईज वाढवण्यासाठी करू शकतो। त्यासोबतच आपल्या पशूंच्या काशेची जी हेल्थ आहे ती चांगली ठेवण्यासाठी करू शकतो। तसेच आपल्या ज्या पशूंमध्ये वारंवार मास्टायटिसची समस्या असेल त्या ठिकाणी ही समस्या दूर करण्यासाठी देखील आपण लिक्विड पेरुमडी या औषधाचा वापर करू शकतो। तसेच आपल्या पशूंमध्ये जर खुरांसंबंधित कुठल्या समस्या असतील त्या समस्या दूर करून आपल्या पशूंच्या खुरांना निरोगी ठेवण्यासाठी देखील आपण लिक्विड पेरुमडी या औषधाचा वापर करू शकतो। त्यासोबतच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरावरील चमक वाढवण्यासाठी देखील करू शकतो। पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडी या औषधाच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा डोसही बाकीचे जे विटॅमिन्सचे टॉनिक आहेत त्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे। पशुपालक मित्रांनो, लिक्विड पेरुमडी या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये 10 मिली दररोज एक वेळा याप्रमाणे देऊ शकतो। पशुपालक मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।